बघताय एका बाजूला किती किलो ठेवलाय आणि वजन 13 किलो वजन ठेवलंय आणि आता जित्ताडा ठेवताना दिसतात. गुड मॉर्निंग. काय अनाया, कसं वाटलं आपला अर्नाळ्याची सिरीज? मस्त. मजा आली ना अर्नाळ्यामध्ये? खूप मासे वगैरे बघितले ना आणि सँड प्ले वगैरे केली ना? हो, मला मजा आली. हां, जा आता ऑनलाईन क्लास अटेंड कर. बाय. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर नुकताच आपला व्हिडिओ अपलोड करून बसलोय आणि विचार करत होतो की या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कंटेंट दाखवू, कोणत्या प्रकारचे मासेमारी दाखवू, कोणत्या प्रकारचे मासे दाखवू. तर आता आपल्याला नुकताच आपला मित्र आहे आशिष भोईर मोह्या गावातला, त्याने आता आपल्या स्टोरीमध्ये टॅग केलेला आहे मला. त्याने कमीत कमी 10-15 किलोचा जिताडा मासा पकडलेला आहे डोली फिशिंगमध्ये. म्हणजे त्याची बोट आहे, मोह्या गावामधलं गेला होता सकाळी आणि मोठा कॅच 12 मुंडी पकडलाय. तर त्याने मला बोलवलंय त्यांच्या गावामध्ये मोहामध्ये. तो किती मोठा मासा आहे ते बघण्यासाठी आणि तो थोड्याच वेळाने विकणार आहे त्यांच्या गावामध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण जिताडा तर बघणारच, पण त्याची विक्री कशी होते तेही आपण बघण्याचा प्रयत्न करणार. तर सकाळीचे वाजलेत 10:30. तर आता आपण जाऊया मोहा गावामध्ये आणि बघूया किती मोठा मासा आहे तो. चला. तर जसं तुम्हाला माहिती पडलं मी खाली उतरतोय तर लगेच मला इस्त्रीचे कपडे दिलेत तिने आणि आले आता इस्त्रीवाल्याकडे. कार सेट कैसे हो? बढिया. 10 मिनटात येतो मी, करून ठेवा. तर मंडळी आता आलोय मी मोहा कोलीवाड्यामध्ये आणि मागे ज्या बोटी बघताय त्या मोहा कोलीवाड्यातल्या बोटी आहेत आणि सर्व डोली फिशिंग, चिंबोरा फिशिंग, बोंबील सारख्या भरपूर सारे मासेमारी करत असतात. आणि एका बोटीचा इकडे मेंटेनन्स चालू आहे. काय साहेब, काय नाव तुमचं? नामदेव साहेब दिसतात इथे आणि बोटीचं काम करतात. काय खणाचं काम करतो काय? केबिनचं काम करतात. तुमचं नाव काय? मनोज कोळी. तुमची बोट आहे ही? मनोज कोळीची बोट आहे. मग कसली मासेमारी करते ही बोट? जालीलाच जातो जास्ती करून. जालीला? पापलेटची घेऊन जा कधी पापलेट मासेमारी करायला आपल्याला. हो जाऊ, अजून 1 महिना पडलाय. अच्छा, 1 महिना. चालेल चालेल. मनोज कोळी होते, आपल्याला पापलेट मासेमारी करायला घेऊन जाणार आहे आणि त्यांची बोट दिसते मोठी. मग आपला हा आशिष भोईर कुठं राहतोय? इकडे नाही. आता आपला एक मित्र आहे, त्याला आशिषचं घर माहिती आहे. धन्यवाद. चला. इकडे आपल्याला विशाल मित्र भेटलाय, आपले सबस्क्रायबर आहेत. तर कसे वाटतात आपले व्हिडिओ? एकदम भारी भारी. अर्नाळ्याचे व्हिडिओ बघितले? सगळ्या बघल्या 3-4. हा, सर्व बघितल्यात आणि आवडल्यात. तर आता आपल्याला आशिषकडे घेऊन चाललेल ना. मग आशिष कोणते मासेमारी करते, डोलीची का जाळीची? डोली पण जाळी पण सगळी करते. तर आता आपल्याला त्यांच्या घरी घेऊन चाललेत. तर जाऊया आणि किती मोठा मासा भेटलाय आणि अजून काय काय मासे बघायला भेटतात ते बघूया. चला. आणि आपल्याला बंगेश साहेब दिसले, ज्यांनी आपल्याला बोट काढून दाखवलेला. कसे आहेत? मस्त आहेत ना. व्हिडिओ बघितली की नाही? बघितली. हा, ओमकार आपले क्रिकेटर. तर तुम्ही सर्व इथंच राहता वाटतं? काकाचं घर आहे. चालेल. चिंबोरी पकडणारे ओमकार दिसतात तुम्हाला. येते जाऊन. तर मंडळी आता आलोय आपण आशिषच्या घरी आणि आपला मित्र आशिष दिसतोय. काय आशिष, कसं आहे? एकदम मजेत. आणि यानेच स्टोरी टाकली होती इंस्टाग्रामवरती की मला मोठा मासा भेटला आणि आपल्याला टॅग केला होता आणि त्याच निमित्त आपण आलोय यांच्या घरी. आणि इथे तुषार कोळी दिसत आहेत. कुठे भेटला मासा? गेल्या वेळेला ब्लॉग बनवला ना, बोंबील मासेमारी करायला तिथंच जाळीमध्ये भेटला. डोलीमध्ये. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डोलीमध्ये मासा अडकत नाही जिताडा. आणि इथे बघताय खूप मोठा मासा भेटलाय जिताडा. वा 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 वा, जाम भारी. कमीत कमी 10-15 किलो असेल ना? 10-15 किलो आरामात बघताय तुम्ही. खूप मोठा जिताडा भेटलाय. आणि हा जाळ्यामध्ये का नाही अडकत, कशी जाळी फाडतो ते दाखवतो आता तुम्हाला. आणि प्रत्येक माशामध्ये अलग अलग काटे असतात आणि जिताड्यामध्ये हे जे तुम्ही गिलला बघताय, याला काय बोलतात? गिल. गावरीच्या साईडला बघताय. हा जो काटा आहे या काट्याला जाम धार असते. जर असा हात पकडला तर बोट पूर्ण कापून जाईल एवढी धार असते याला. आणि याच्याने जाळी फाडत असतो आणि जाळ्यामधनं निघत असतो. पण जिवंतच भेटला असेल ना हा मासा? हो, जिवंत. एकदम जिवंत ताजा अडकला होता आणि भेटलाय. आणि आईसमध्ये स्टोअर करून ठेवलाय. आणि त्याची गावरी बघताय एकदम लाल एकदम ताजा. जाम मोठा आहे. वजन केलं याचा? नाही, वजन नाही केलं अजून. व्यापारी नाही आला. तर व्यापारी नाही आला. व्यापाऱ्याचं वेट करूया आणि वजन वगैरे करूया आणि कसा विकतात जिताडा मोहा गावामध्ये ते बघूया. बघतोय आता जिताडा भरलाय आम्ही एका पिशवीमध्ये आणि तो वजन आणि विकण्यासाठी चाललोय आता मोहा कोलीवाड्याच्या जेटीला ना रे. तिथं व्यापारी आहेत. कोण व्यापारी आहेत?
मुस्तक म्हणून व्यापारी आहेत, त्यांनाच वजन करून देणार. तर आता बघूया किती किलोचा होतोय आणि किती भाव भेटतोय तो आपल्याला. आणि बघता आता पोचलोय आपण मुस्तक साहेबांकडे. नमस्कार मुस्तक साहेब. मग कोणते कोणते मासे घेत असता तुम्ही? सगळे जित्ताडा, पापलेट, कोलंबी सर्व? इथले पापलेट कोलंबी येत नाही येत. जित्ताडा, डोमी आणि चिंबोरी. अजून काय काय येते जिंबोरींशिवाय? शिंगाळी बिंगाळी सर्व घेत असतात. आणि चिंबोरीवाले काका तिकडे बसले, त्यांना भेटलेलो आपण मागच्या व्हिडिओमध्ये. आणि आता याचं वजन करणार ना? मग पापलेटचा वगैरे काय भाव आहे? 1000 रुपये किलो. आणि दुसरा चिंबोरी बिंबोरी दुसरा काय येते? डोमींचा काय भाव आहे? चिंबोरी 1000 रुपये. डोमीचा काय भाव आहे? डोम्याच्या साईजवरती डिपेंड असते. आणि अजून कोणतं येते मासा? शिंगाली बिंगालींचा काय भाव आहे? ते पण मिक्समध्येच घेतात. तर आता बघूया जित्ताडा किती किलो होतोय तो. आणि तुम्ही बघताय एका बाजूला किती किलो ठेवलाय आणि वजन 13 किलो वजन ठेवलंय. आणि आता जित्ताडा ठेवताना दिसतात. आणि बघताय 13 किलोच्या वर आहे ना? 13 किलो अप्रॉक्स 13 किलो 13 किलोचा जिताडा बघताय तुम्ही वजन केल्यावरती दिसतंय. काय जिताड्याचा काय भाव आहे 1 किलोच्या मागे? 500 रुपये जिताडा जात असतो. म्हणजे 500, 5000 आणि 1500, 6-6,500 गेलाय आपला 13 किलोचा जिताडा बघताय तुम्ही. जाम भारी. चालेल. तर बघताय 13 किलोचा जिताडा आपल्याला विकलेला आहे आपल्या मुस्तक साहेब आहे ना? मुस्तकच ना? आणि त्याच्या आधी त्यांनी मासली घेतलेली आहे. डोमी आणि काय डोमी वगैरे आहेत आणि बाकीची सर्व मासले. मुस्तक साहेब कुठं विकणार हा मासा? मुंबईला नेतो जास्त असला तर. मुंबईला थोडा असला तर मार्केटमध्ये. थोडं मार्केटला. कुठं मुंबईला कुठं जातो? क्रॉफर्ड मार्केटला जात असतात आणि हे मासे विकत असतात. मग कधीपासून करता हा तुम्ही बिझनेस घ्यायचा? पहिल्यापासूनच करतो. किती वर्ष झाली तरी? म्हणजे 25-30 वर्षापासून मोहा गावामध्ये आहे. इथे 10 वर्ष झाले. इथे 10 वर्ष. आणि याच्या आधी कुठे होते मग? याच्या आधी आपल्या इकडे होते आपला कुलाब्याला होते. ससूनडोकला होते. आणि तिथून मासे विकत घेऊन आता मोहा गावामध्ये आलेत. आणि बघताय भरपूर मासे घेतलेत त्यांनी. आणि क्रॉफर्ड मार्केट किंवा मुंबईच्या मार्केटमध्ये विकणार सांगते. धन्यवाद मुस्तक साहेब माहिती देण्यासाठी. तर आशिष धन्यवाद स्टोरी टाकण्यासाठी. म्हणजे तुझ्यामुळे आज खूप मोठा जिताडा मासा बघायला भेटला. म्हणजे मी कमीत कमी 4 ते 5 किलोचा बघितलाय आणि आज 13 किलोचा मोठा मासा बघायला भेटला. म्हणजे या जिताड्यामध्ये ते बोत निघत असतो ना? मग तो बोत काढून नाही विकत आपण जिताडा? मग याच्यात किती निघेल तरी बोत काढायला गेलो तर? निघेल मोठं निघेल ना? मग बोत वेगळं का नाही काढून? नाही ते डायरेक्ट देतो ना. डायरेक्ट देतो. मग हे लोक बोत काढून विकत असतात व्यापारी. बोत काढतो. अच्छा, जिताडा खराब झाला का बोत काढतो आपण? मग तो बोत विकायचा. आणि चांगला असला का? एकदम चांगला असला का डायरेक्ट जिताडा एकाचा. मग बोताची काय किंमत असते तरी जिताड्याची? बोताची त्यात तरी 500च्या वरती असते. ग्रामच्या असेल तसा. ग्रामच्या मागं का किलो? नाही मोदूचा अक्का जातात. डायरेक्ट देतो. मोठा असला तर 1000 देतात. अच्छा, मोठा लहान असला म्हणजे 5 किलोचा असला ना 5 किलोचा 500 रुपये देतात. बोताचं निसते बोताचं छोटं असलं का 500 रुपये देतात. आणि मोठा असल्यावर 1000 रुपये देत असतात. आणि गोल माशाचा बोट सगळ्यात महाग ना? तो सर्वात महाग जात असतो. आणि आता बघितलं आपण जिताडा मासा विकताना. तर धन्यवाद तुषार. आशिष, थँक्यू. तर तुमच्याकडेही अशी मासली असेल किंवा मासेमारीचा कंटेंट असेल तर नक्की आपल्याला इंस्टाग्राममध्ये स्टोरीमध्ये टॅग करू शकता. मग तुमच्याकडे येत असतो मी आणि तुम्हाला भेटलेला मासा किंवा तुमच्या इकडची मासेमारी दाखवत असतो. तर धन्यवाद मित्रांनो. चला, थँक्यू बोलवण्यासाठी. बघताय मंडळी, मोहा गावावरनं आलो परत आणि इस्त्री पण आपली रेडी झालेली आहे. धन्यवाद.
तर मंडळी इस्त्रीचे कपडे वगैरे घेऊन आलो आपण आपल्या घरी परत आणि आज थोडा छोटाच व्हिडिओ राहणार कारण मी ओमा आणि अनया एका फॅमिली फंक्शनमध्ये चाललोय म्हणून आपण तिकडे जास्त टाइम मोहा कोलीवाड्यामध्ये थांबलो नाही कारण 12-12:30 वाजता डोळीच्या बोटी वगैरे येत असतात तर अजून आपल्याला मासली वगैरे बघायला भेटली असती पण 13 किलोचा जिताडा जो आपण आज या व्हिडिओमध्ये दाखवला ते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मी कमीत कमी 5.5-6 किलोपर्यंत जिताडा बघितलाय आणि आज पहिल्यांदा 13 किलोचा बघितला म्हणजे जाम मोठा होता. आपल्या मित्राच्या कमीत कमी छातीपर्यंत येत होता एवढी हाईट होती त्याची आणि तुम्ही बघितला वजन करून आपण एकूण 13 किलोचा पडला. तर कसा वाटला आपला व्हिडिओ. आपण मोहा कोलीवाड्यामध्ये गेलो आणि जिताडा माशाची विक्री करताना दाखवली. आपल्या मित्रांनी टॅग केलेल्या स्टोरीमधनं मुस्तफा साहेब आहेत आपले मुंबईचे ते कसे माल वगैरे घेतात आणि विकतात ती माहिती या व्हिडिओमध्ये बघायला भेटली. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितलाय आवडलाय तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि भेटत राहा चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर बाय बाय. चला.